इथं उपस्थित माझ्या सर्व भावांनो, बहिणींनो, सन्मान्य नागरिक बंधूंनो आणि भगिनींनो, नगर पंचायत पोंभुर्ण्याच्या माध्यमातून आठवडी बाजाराचं अधिकृत उद्घाटन व लोकार्पण झालं असं मी आपल्या सर्वांच्या साक्षीने जाहीर करतो। यासोबतच खुल्या नाट्यगृहाचं अधिकृत भूमिपूजन संपन्न झालं आणि पुढच्या 25 डिसेंबरच्या आत त्याचंही उद्घाटन होईल अशी अपेक्षा व्यक्त करत त्या भूमिपूजनाबद्दल गावकऱ्यांना, या तालुक्यातील जनतेला मी शुभकामना देतो। आणि शुभकामना देताना अपेक्षा व्यक्त करतो की 2020 कोरोनाची महामारी, जागतिक संकट, 21व्या शतकात विज्ञान युगात आपण सर्वजण हतबल झाल्याचं चित्र बघितलं। अपेक्षा एवढीच व्यक्त करेन की आज UK, लंडन सारख्या ठिकाणी पुन्हा एकदा कोरोनाच्या महामारीचा कहर सुरू झालाय। आपण सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, सावधगिरी घ्यावी, स्वतःही मजबूत असावं, गावही मजबूत करावं आणि देश मजबूत करण्यामध्ये सहकार्य करावं। ही सभा जेव्हा मी विचारलं तेव्हा मला सांगण्यात आलं की भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित केली। मी सर्वप्रथम या नगरपंचायतचे प्रथम अध्यक्ष श्री गजानन गोरंटीवार, उपाध्यक्ष श्री ईश्वर नेताम व आज ज्यांच्या नेतृत्वामध्ये हा विकास वेगाने पुढे जात होता त्या आमच्या श्वेताताई वनकर, उपाध्यक्ष रझियाताई व त्या सर्वांच्या टीमचं माझ्या वतीने, तुमच्या सर्वांच्या वतीने हृदयापासून, मनापासून, अंतःकरणापासून कौतुक करतो की 5 वर्ष जे स्वप्न आम्ही बघितलं, गावाच्या विकासाचा जो विचार केला, गावाच्या विकासाचं चित्र आपण जनतेच्या समोर मांडलं, ते चित्र पूर्ण करण्यासाठी या नगरपंचायतच्या नगरसेवकांनी जीव ओतला, संघटित राहून काम केलं, सहकार्य केलं, मदत केली। त्या सर्वांचं मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून नव्हे तर या विभागाचा लोकप्रतिनिधी, आमदार म्हणून त्यांचा कौतुक करत असताना शुभकामना देतो की ज्या मनापासून त्यांनी पोंभुर्ण्याच्या जनतेची सेवा केली, याचं कितीही कौतुक केलं तरी कमी आहे। आयुष्यात तुम्ही अशाच पद्धतीने जनसेवा करा। जनता हा ईश्वराचा अंश आहे आणि जेव्हा तुम्ही जनतेची सेवा करता तेव्हा ईश्वराचा आशीर्वाद हा निश्चितपणे तुमच्या पाठीशी उभा राहील, हा विश्वासही व्यक्त करतो। खरं तर आमच्या अलकाताईंनी भाषणामध्ये सांगितलं की नगरपंचायतची निवडणूक आहे म्हणून कोणीतरी टीका केली। खरं तर जेव्हा आपण काम करतो, कार्य करतो, विकास करतो तेव्हा कोण टीका करतं याकडे मी कधीच लक्ष देत नाही। टीका करणाऱ्याने टीका करत राहायचं। आपण संत एकनाथाच्या महाराष्ट्राच्या भूमिकेत आहे। संत एकनाथ स्नान करायला जायचे आणि कोणीतरी तिथून पान थुंकायचा। संत एकनाथ कधीच त्याला रागावले नाही। पुन्हा गोदावरीत जायचे, स्नान करायचे, परत यायचे, पुन्हा जायचे, तो पुन्हा थुंकायचा, पुन्हा ते स्नान करत परत यायचे। 108दा तो टीका करणारा थुंकला, पण एकनाथ महाराजांनी आपलं काम सोडलं नाही, हरी नाम जप सोडला नाही। शेवटी तो थकला आणि विजय चांगुलपणाचा झाला। कोण टीका करते हे आपल्यासाठी महत्वाचं नाही, पण एका गोष्टीचं समाधान आहे, आनंद आहे। निवडणुकीत विजय झाला तर माजायचं नाही, पराभव झाला तर गाजायचं नाही। हे सूत्र जेव्हा चंद्रपूर विधानसभेच्या जनतेने मग निवडून दिलं तेव्हा मग आठवतं की 16 मार्च 1995ला गांधी चौकात 9 वाजता सभा सुरू झाली आणि त्या सभेत माझं पहिलं वाक्य होतं की विजय झाला तर माजायचं नाही, पराभव झाला तर गाजायचं नाही। विजय में गर्व नहीं, पराभव में शर्म नहीं। आम्ही निवडणुकीत उभे राहतो
ते जनतेची सेवा करण्यासाठी, फक्त पाटीवर फ्लेक्स बोर्डवर नाव येण्यासाठी आम्ही कधीच उभं राहत नाही. ही भावना सातत्याने आज सुरू आहे. आनंद तेव्हा होतो जेव्हा 2 दिवसाच्या विधानसभेच्या अधिवेशनात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ याचं विधेयक आलं आणि हे विधेयक मांडताना क्रीडा खात्याचे मंत्री जेव्हा म्हणतात की सुधीर भाऊ तुम्ही बगारशाला अतिशय उत्तम स्टेडियम उभं केलंय, मग एकदा येऊन बघायचं आहे. आणि विधानसभेच्या इतर सदस्यांकडे बघून ते म्हणाले की सुधीर भाऊनी क्रीडा क्षेत्रासाठी ही काम केलं. तेव्हा मग मनापासून आनंद झाला. पोंभुर्ण्यासारख्या ठिकाणी आपलं स्टेडियम उभं झालं. अनेक आमदार विधानसभेत सांगत होते की आमच्याकडे तर कुठं स्टेडियम सुद्धा उभं झालं नाही आणि जे उभं झालं ते आता पुरातत्व विभागाकडे द्यावं लागेल. इतकं जुनं झालं, तिथं क्रीडापटू कमी, गायी म्हशी आणि कुत्रे जास्त दिसतात, अशी स्टेडियमची अवस्था झाली असे इतर जेव्हा म्हणाले तेव्हा मग तुमची आठवण यासाठी झाली की मी बगारशाला पोंभुर्ण्याला मूळला उत्तम स्टेडियम बांधू शकलो कारण हा सुजान मतदार, हे जाणणारे माझे सर्व मतदार यांनी आम्हाला आपला मतरूपी आशीर्वाद दिला, मतरूपी प्रेम दिलं. जाती पाती धर्माच्या बाहेर जाऊन, पक्षाच्या बाहेर जाऊन जर तुम्ही मला भरभरून प्रेम दिलं नसतं तर मीही भरभरून विकास करू शकलो नसतो. हे मात्र मी मान्यपणे करू. जेव्हा चंद्रपूरच्या कॅन्सर हॉस्पिटलबद्दल बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारजी बैठक घेतात आणि बैठक घेऊन सांगतात की बारामतीला ही चंद्रपूर सारखं कॅन्सर हॉस्पिटल झालं पाहिजे, तेव्हा मग आनंद होतो की आजपर्यंत लोक बारामतीचा हेवा करायचे, पण आम्ही निर्णय केला की बी फॉर बारामती तर बी फॉर बगारशाही पुढे गेलं पाहिजे. पी फॉर पुणे विकसित होत असेल तर पी फॉर पोंभुर्णा ही गति से आगे बढ़ना चाहिए. एम फॉर मुंबई जर पुढे होत असेल तर एम फॉर मूळ सुद्धा मागे राहता कामा नये. ही भावना घेऊन काम केलं. मी कधी 5 वर्षात काय काम केलं त्याची जेव्हा यादी केली तेव्हा मलाही स्वतःचं आश्चर्य वाटलं की साधारणतः एक काम सुरू झालं की ते 15-15 वर्ष पूर्ण होत नाही, पण आम्ही काम सुरू केलं. भूमिपूजनही आम्ही केलं आणि उद्घाटनही आम्ही केलं. विकास का खेल भी हमने शुरू किया और जनता को हमने ही उसको लोकार्पित किया. या पद्धतीने आम्ही काम केलं. मग कृषी क्षेत्रात टाटा ट्रस्ट असेल, कृषी क्षेत्रामध्ये कुक्कुटपालनाचं काम असेल, सिंचनाच्या क्षेत्रामध्ये चिचडोह प्रकल्प असेल, परसगाव आंबडी असेल, चिंचाळा असेल, बंधारे बांधायचं काम असेल, मागे त्याला विहीर द्यायचं काम असेल, यामध्ये कुठेही मागे राहू नये याचा प्रयत्न आपण केला. 90 गावामध्ये टाटा ट्रस्टच्या माध्यमातून प्रयोग सुरू केले. अनेक ठिकाणी धान्याचं उत्पादन वाढावं या दृष्टीने शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे गेला. आणि आज जे काम आपण केलं जनतेच्या आशीर्वादाने पूर्ण केलं, जनतेच्या आशीर्वादाने सुरू केलं. पोंभुर्ण्याची अगरबत्ती जेव्हा सिद्धिविनायकाच्या चरणी आशीर्वाद मागत गावल्या जाते, जेव्हा सिद्धिविनायक मंदिर कोरोनात बंद होतं, पण जेव्हा मग तिथल्या दुकानामध्ये आपल्या ठिकाणची मंगलदीप पोंभुर्ण्याची अगरबत्ती पाहता आली, मग आनंद झाला की माझ्या तुमच्या हक्काच्या पोंभुर्ण्याची अगरबत्ती आता मुंबईच्या सिद्धिविनायकाच्या चरणी जेव्हा लावल्या जाईल भक्ती भावानी, तेव्हा अभिमान तर निश्चित होणार आहे. हे खरं आहे. परवा एक अधिकारी इथून गोंडपिंपरीकडे या रस्त्याने जेव्हा निघाला त्यांनी मग आवर्जून फोन केला. मला म्हणाला, भाऊ मी 3-3.5 वर्षापूर्वी या पोंभुर्ण्या गावातून गेलो, पण आज जाताना मग अभिमान वाटला की या गावाचं चित्र बदललं. ते माझं कौतुक करत होते. मी सांगितलं याचं कौतुक माझं नाही आहे. या कौतुकाचे खरे मानकरी कोणी असेल
तर ते या पोंभुर्णेचे नागरिक आहे, पोंभुर्णेची जनता आहे. त्यांनी माझ्या एका शब्दावर या नगरपालिका नगरपंचायत क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीला सेवेची संधी दिली, म्हणून हे कार्य आम्ही करू शकलो. याचे खरा सन्मान हे पोंभुर्णेची जनता आहे, पोंभुर्णेचे नागरिक आहे. या जनतेने जातीपातीचा विचार नाही केला. हे खरं आहे. धीरे धीरे जातीपातीचं विष अनेक नेते आपल्याला निवडणुकीत जिंकण्यासाठी हे विष पसरवण्याचं काम करतात. हे विषाची कुपी घेऊन राजकीय नेते, स्वार्थी नेते हे विष कालवण्याचं काम करतात. बरोबर जेव्हा मला आठवतं की मी पालकमंत्री होतो, एक काँग्रेसचा नेता सभेत सांगायचा, हो हे विकास झाला, शेतकरी अजूनही संकटात आहे, अडचणीत आहे. आता जेव्हा त्यांना संधी मिळाली, त्यांच्या मुखातून तर शेतकऱ्याचं नावही निघत नाही, बेरोजगारांचंही नाव निघत नाही. जेव्हा मुलगा स्टेडियम झालं तेव्हा टीका करायचे, म्हणे स्टेडियम काय कामाचं. आणि आता स्वतःच्या मतदारसंघात मूल सारखं स्टेडियम बांधायसाठी काम सुरू केलं, तेव्हा मात्र तुम्हाला बेरोजगार दिसला नाही. हिपोक्रसी, ही दुटप्पीपणा. शेतकऱ्यांना आज अडचणीत विधानसभेत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले, सारे मौनी बाबा बनले. निराधार योजनेचं अनुदान नाही, रमाई आवास योजनेच्या घराचे पैसे नाही, वीज बिल. या कोरोनात आम्ही सांगितलं लॉकडाऊन मध्ये घराच्या बाहेर निघू नका. एप्रिलचा महिना होता, मेचा महिना होता, आणि आजकाल तर सूर्य हा ओव्हर टाइम करतोय. पहिले तर मार्च एप्रिल मे पर्यंतच कडक ऊन असायचं. आता सूर्य देवता सुद्धा 6 महिने ओव्हर टाइम करतो. एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट पर्यंत ढगाचा पत्ता राहत नाही. सूर्य गरमीच गरमी, आणि घराचं विजेचं बिल मात्र वेगाने पंख्यासारखं फिरत राहत. आता विजेच्या बिलाची माफी आम्ही मागितली, काय चूक केली? अरे या देशामधली लोकशाही गरिबांचा आवाज बुलंद करण्यासाठी आहे की गरिबाचा आवाज दाबण्यासाठी आहे? माझी अपेक्षा या ठिकाणी असणाऱ्या सन्माननीय नागरिकांकडून आहे, माझ्या माता भगिनीकडून आहे, सन्माननीय नागरिक बंधू भगिनींकडून अपेक्षा. एक दिवस मतदान केंद्रावर जाऊन लाईनीत उभं राहून ईव्हीएम मशीनची बटन दाबून लोकशाहीमध्ये आपण आपलं कर्तव्य पूर्ण केलं, ही भावना असता कामा नये. 4 वर्ष 11 महिने 29 दिवस समाजामध्ये विष कालवणारे जे लोक आहेत, समाजामध्ये जाती पातीच्या माध्यमातून मतदान मागणारे लोक आहेत, कधीतरी विचारा की जाती पातीच्या आधारावर मत मागण्याच्या ऐवजी तुझ्या कर्तृत्वाच्या कामाच्या आधारावर मत माग. हो तू सत्तेत नसेल तर 4 वर्ष 11 महिने 29 दिवस तू या गावासाठी काय विचार केला होता, काय स्वप्न आहे? आज महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे. मग विचारा की 1 वर्ष तुझ्या सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या नावावर ज्यांनी बँकेचे पैसे भरलेत त्यांच्या खात्यात 1.5 लाख रुपये का टाकले नाही? ज्या शेतकऱ्यांनी तुमच्या आव्हानानुसार कर्जाची परतफेड नियमित केली, नेकी कर जूते खा मैंने भी खाए तू भी खा, ज्यांनी नियमित परतफेड केली, अरे तुम्ही तर सांगितलं होतं की त्यांच्या खात्यामध्ये 50,000 रुपये टाकू. 50,000 सोडा, 5,000 सोडा, 500 सोडा, 50 रुपये सोडा, 5 रुपये सोडा, बंद झालेली 5 पैशाचं कॉईनही टाकलं नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणाशी शपथ घेणारे ते नेते त्यांच्या कार्यकर्त्यांना आता विचारण्याची आवश्यकता आहे. अरे ज्याचं खाता, ज्याच्या ताटात तुमच्या अन्नात त्याच्या कष्टाचं धान्य आहे,
देता येत नसेल तर देऊ नका, पण खोट बोलू नका. हा शेतकरी बांधव कदाचित तुम्हाला माफ करेल की ठीक आहे, देऊ शकला नाही, काही अडचण असेल, समस्या असेल, काही तुमच्या तिजोरीत गडबड असेल, पण तुम्ही आशा दाखवता, त्याच्या आशा पगवीत करता, तो घरातलं सारं घेतो. जर माझे 1,50,000 वरच कर्ज आहे, वरचे पैसे भरले तर सरकार मला 1,50,000 रुपयाची सूट देणार आहे, म्हणून सारे पैसे तो बँकेत टाकतो आणि इकडून मात्र बाय बाय टाटा, जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. अरे त्यांनी स्वतःच सारं विकून बँकेत पैसे टाकले, वर्षभर तो वाट पाहतोय की माझ्या अकाउंट मध्ये कधीतरी एक SMS येईल की सरकारने पैसे टाकले. निराधाराचं अनुदान दिलं नाही. पण दुसरीकडे मात्र या राज्यामध्ये हे आश्चर्य आहे की शेतकऱ्यांसाठी पैसे नाही, पण वाईन प्रोत्साहनचे पैसे मात्र बजेटमध्ये आम्ही दिले. पिओ वाईन और रहो फाईन हा नारा महाराष्ट्र ते मध्य राष्ट्र प्रवास. बंधूंनो आणि भगिनींनो, माझी विनंती आहे, या गावाची सेवा करताना आम्ही कमी पडलो नाही, पूर्ण शक्तीने सेवा करू, पुढेही करू. तुमचा आशीर्वाद असेल तर महाराष्ट्रातच नव्हे, इतरांनी हेवा करावा असं शहर बनवू. खरं तर मग जेव्हा गजानन गोरंटीवार परवा म्हणत होते, भाऊ तुम्ही मुलगा 8.5 कोटी दिले, पुंबुर्ण्यागा काही पैसे द्या, बगारशागा तुम्ही पैसे दिले. मी गजानन गोरंटीवारला सांगितलं मी पैसे देतो, पण कधी, मी आज पैसे देऊ? हो सरकार माझं नाही आहे, पण मी अर्थमंत्री होतो, मग जुना तिजोरीचा कोड नंबर पाठ आहे, चिंता करू नको म्हटलं. अजून नवीन अर्थमंत्र्यांना कोड नंबर पाठ व्हायचा आहे, मग तर जुना पाठ आहे. पण पैसे तू आत्ता मागून फायदा काय? तू पुन्हा निवडणूक पोंभुर्ण्याची जिंकून आण आणि मग म्हण की भाऊ जनतेच्या परीक्षेत आम्ही सर्वजण पास झालो, आता आमच्या गावात ही कामं राहिली आहे, भाऊ पूर्ण करा. मी शब्द देतो, पूर्ण केलं नाही तर मी कुठेही तुमची क्षमा मागायला तयार आहे. आठवडी बाजार केला, आता आठवडी बाजारामध्ये अजून थोडंसं काम राहिलं. मी सांगितलं चिंता करू नका, जे काम बाकी राहिलं त्याला 1.5 कोटी पाहिजे, 1.5 कोटी नक्की देईल. मला सांगितलं की तिकडे एक सुंदर चौक होत आहे, पण चिंता करू नका, त्याला लागणारा निधी मी देईल. अरे जेव्हा पोंभुर्ण्यात 5 वर्षात अगरबत्ती उद्योग असेल, पोंभुर्ण्यात 5 वर्षात कार्पेट उद्योग असेल, कुक्कुट पालन असेल, टूथपिक उद्योग असेल, रस्ते असतील, बंधारे असतील, पाणी पुरवठा योजना असेल, ITI असेल, स्टेडियम असेल, नगरपंचायत इमारत असेल, श्यामा प्रसाद लायब्ररी असेल, तहसील मध्ये कॅम्प्युटर देण्याची व्यवस्था असेल, आठवडी बाजार असेल, खुले रंगमंच नाट्यगृह असेल, स्मशानगृह असेल, स्वर्गरथ असेल, अरे तुम्ही जे जे मागितलं तुम्ही शब्द काढायचा आणि तो पूर्ण करण्यासाठी मी पूर्ण शक्तीने काम केलं. पण हे गोष्ट खरी आहे, काम करणाऱ्यांना काय पाहिजे? काम करणाऱ्यांना आशीर्वाद पाहिजे. काम करणाऱ्यांना काय पाहिजे? प्रोत्साहन पाहिजे. काम करणाऱ्यांना फक्त तुमची शाबासकी पाहिजे. आता शाबासकीचा अर्थ म्हणजे तुमच्या गावातल्या प्रत्येकाने येऊन गजानन गोरंटीवारच्या पाठीवर हाताने शाबासकी द्यायची नसते, नाही तर त्या पाठीचा दुखण्याचा त्रास सुरू होईल. शाबासकीचा अर्थ हा जेव्हा निवडणुकीच्या EVM मशीन मध्ये जाता, तेव्हा जेव्हा तुम्ही त्याची बटन बरोबर दाबता, तेव्हा शाबासकी आम्हाला मिळते की आगे बढ़ो, पोंभुर्णा की जनता तुम्हारे साथ है. जातीपातीवर नव्हे, विकासाच्या नावावर आम्ही मागे आहोत. अरे कदाचित तुमचं माझं रक्ताचं नातं नसेल, तुमचं माझं कौटुंबिक नातं नसेल, तुमचं माझं जाती धर्माचं नातं नसेल, पण तुमच्या माझ्यामध्ये एक धागा आहे, तो आहे विकासाचा,
तो आहे मानवतेचा, हा विकासाचा धागा, मानवतेचा धागा, हा धागा मजबूत करण्याचा संकल्प करूया. आज आठवडी बाजाराचं उद्घाटन करताना आज जे रस्त्यावर भाजी घेऊन बसत असेल, रस्त्यावर कपडे घेऊन बसत असेल, त्यांना एक चांगली जागा उपलब्ध होत आहे. मटन मार्केट सुरू झालं, मी मटन खात नाही. फिश मार्केट सुरू झालं, चिकन मार्केट सुरू झालं. मुद्दाम त्याचं उद्घाटन संध्याताई नेहमीच खातात, आठवड्यातून 6दा, म्हणून संध्याताईच्या हस्ते आपण केलं. योग्य न्याय देऊ शकणाऱ्याच्या हाताने ते केलं पाहिजे. अन्यथा मी चिकन मार्केटचं उद्घाटन करायचं आणि कोंबडी एकही बघा घाबरत नाही. संध्याताई जेव्हा आमच्या आजूबाजूला चालतात, साऱ्या कोंबड्या दूर पळतात. आज तिथं जेव्हा चिकन, मटन, फिश हे विकल्या जाईल, तेव्हा निश्चितपणे तिथं असणारी स्वच्छता, त्या ठिकाणी असणारं वातावरण हे आरोग्यासाठी उत्तम असेल. अजून त्याच्या बाजूला एक मार्केट करायसाठी पैसे मागितले, तेही पैसे मी देणार आहे. आणि एवढंच नव्हे तर सगळा संकल्प करूया. पोंभुर्ण्याच्या ग्रामीण भागामध्ये इथं बोड्या आहेत, छोटे शेततळे आहेत. जर आम्ही योग्य पद्धतीने काम केलं तर मला कधीतरी आठवतं, आम्ही छोटे होतो, एक मुख्यमंत्री चंद्रपूरच्या मोरवा एअरपोर्ट मध्ये आले आणि नंतर आम्हाला लहानपणी ती कथा लोक सांगायचे की मुख्यमंत्र्याचं विमान असं उडणार, तितक्यात कोणीतरी अधिकाऱ्याने एक पिशवी दाखवली, विमानाला ब्रेक लागला आणि मग ती पिशवी विमानात गेली. त्या पिशवीमध्ये होते गोड पाण्यातले झिंगे, जे मुख्यमंत्र्यांना आवडायचे. जर चंद्रपूरच्या गोड पाण्याचे झिंगे हा जर एखाद्या मुख्यमंत्र्याला एक आवडणारा विषय असेल, तर आमचं मार्केट हे भविष्यामध्ये अशा पद्धतीने आपला विकसित करण्याचा संकल्प आपण केला पाहिजे की आमच्याही बाजारातून या राज्यामध्ये इतरांना मोह वाटावा अशा पद्धतीने, मग तो भाजी असेल, फिश असेल, कोंबडी असेल की मटन असेल, त्याला कधीतरी वाटलं पाहिजे की पोंभुर्ण्याच्या बाजारात आठवड्याला कधीतरी एखाद्या वेळी जगेलं पाहिजे, कारण आपल्याला उत्तम पद्धतीचे खाद्य पदार्थ हे पोंभुर्ण्याच्या बाजारात मिळू शकतात. आपण रंगमंच खुले नाट्यगृह केलं, यासाठी केलं की तुम्ही सर्वांनी, या गावाचे तरुण, म्हणजे मला आठवतं की या गावातल्या या तालुक्यामध्ये दोघांनी राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक केलं. एकाने PhD केली, अजून एकाने, मला वाटते मी त्यांना अभिनंदनासाठी तुम्हीच गेले होते, घाटकोल. मी मनात विचार केला, अरे पोंभुर्ण्यामध्ये या तालुक्यात अतिशय उत्तम लोक आहेत, संधी नाही. जर यांना संधी प्राप्त झाली तर मला विश्वास आहे की पोंभुर्ण्याच्या शुद्ध हवेतून, प्रदूषण मुक्त हवेतून माझा हा तरुण, माझी विद्यार्थिनी भगिनी या महाराष्ट्रामध्ये आपलं नाव लौकिक पूर्ण शक्तीने प्राप्त करू शकेल. भविष्याचा आमचा हा संकल्प आहे की पोंभुर्णा, एकदा पी फॉर पुण्याला विद्यानगरी म्हटलं जातं, तर पी फॉर पोंभुर्णा ही एक विद्येची नगरी झाली पाहिजे. अशी विद्या की जी त्याच्या कुटुंबासाठी उपयोगी आहे, अशी विद्या की आपल्या देशासाठी आणि समाजासाठी उपयोगी आहे. आणि त्या दृष्टीने आपण काम करतो. या कामाला आपण शाबासकी देत प्रेम करावं, ही अपेक्षा व्यक्त करण्यासाठी मी तुमच्या दर्शनाला, जे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, त्यांच्यावर ही जबाबदारी आहे की अशा प्रसंगामध्ये जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहा. सत्ता ही कामाची बाय प्रोडक्ट असावं. सत्तेसाठी राजकारण होता कामा नये, सत्तेसाठी स्वार्थाच्या शब्दाचा उपयोग होता कामा नये.
आपल्या कर्तृत्वानी, कामानी, कार्यकुशलतेनी, कार्यक्षमतेनी, जनतेच्या सेवेच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीला पुढे जाण्याची आवश्यकता आहे. जातीच्या विषारी भावनेवर तुम्हाला मला सेवेचं अमृत जनतेपर्यंत पोहोचवायचं आहे. आणि हे पोहोचवण्यासाठी या विषारी विचाराचा उत्तर विषानी नव्हे, टीकाकाराचं उत्तर टीकेनी नव्हे, शिव्या देणाऱ्याचं उत्तर शिव्यानी नव्हे, तर टीकाकाराचं उत्तर सेवेतून द्या. शिव्या देणाऱ्याचं उत्तर जनतेच्या दुःखात सहभागी होऊन द्या. काही न करून फक्त निवडणुकीत स्वार्थ साधण्याचा संकल्प करणाऱ्यांचं उत्तर हे संघटनेची बांधणी करून साऱ्या जाती धर्माला एकत्र करून चलो जगाए दीप वहां जहां अभी भी अंधेरा है या भावनेने देण्यासाठी आपण काम करावं, ही अपेक्षा घेऊन मी तुमच्या दर्शनाला आलो आहे. माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आज या देशाच्या प्रगतीसाठी जीव ओतून माननीय मोदीजी काम करतात. पण जनतेपर्यंत आपल्याला हे जाऊन सांगावं लागेल. देशाचा असा एक प्रधानमंत्री ज्याला आपल्या मुलाला प्रधानमंत्री करण्याचं स्वप्न नाही आहे, आपल्या पोरीला खासदार करून केंद्रात मंत्री बनवण्याचं स्वप्न नाही, आपल्या पुतण्याला उपमुख्यमंत्री करण्याचं स्वप्न नाही, आपल्या पोराला पर्यावरण मंत्री करून भविष्यात मुख्यमंत्री करावं हा संकल्प नाही. काय संकल्प आहे मोदीजींचा? मेरा देश आगे बढ़ेगा तो मेरे देश की जनता आगे बढ़ेगी. मेरा परिवार सागा 125 करोड़ का देश है, ही भावना असणारा मोदीजी. पण आज मोदीजीला अभिमन्यू करण्याचा प्रयत्न काही लोक करतात. चक्रव्यूहात अटकवायचं, शेतकरी कायद्याच्या माध्यमातून बाण सोडायचा, स्वतः काही करायचं नाही. महाराष्ट्रात सरकार आहे, एकही निर्णय नाही, आश्वासन नाही, कोणतीही प्रगती नाही, कोणतंही उद्घाटन नाही, कोणतंही भूमिपूजन नाही. वर्षभरात फक्त एक असणारा आमची जबाबदारी शून्य, जे काही करायचं ते केंद्राने करावं. आर्यभट्टांनी शून्याचा शोध लावला. आर्यभट्टाच्या या राजकीय बापांनी महाराष्ट्र सरकारची जबाबदारी शून्य असा नवीन शोध लावला आहे. आपल्या सर्वांवर या निमित्ताने सर्वात मोठी जबाबदारी टाकण्यासाठी मी आलो आहे. आणि ही जबाबदारी आहे की सत्याचा विजय व्हावा, असत्याला धडा शिकावा, विकासाचा जय व्हावा, विनाशाची वृत्ती असणाऱ्यांचा पराजय व्हावा, जाती जातीमध्ये विष कागवणारा धडा शिकवावा आणि जनतेला विकासाचा गडा हातीमध्ये द्यावा. या दृष्टीने आपण सर्वांनी काम करावं, हे मी पुन्हा एकदा विनंती करत नगरपंचायतच्या सर्व सदस्यांचं, पक्षाची सभा आहे, अधिकारी इथे येऊ शकले नाही, पण त्यांचंही मी कौतुक करेन की या ठिकाणी असणारे कार्यकारी अभियंता असेल, डेप्युटी इंजिनियर असेल, आता आलेले मुख्य सीओ चीफ ऑफिसर असेल, मुख्य अधिकारी असेल, या ठिकाणी असणारे पोंभुर्णा नगरपंचायतचे कर्मचारी असतील, या नगरपंचायतचे स्वच्छता दूत असतील, मी त्या सर्वांचं या विभागाचा आमदार म्हणून आभार मानतो, धन्यवाद मानतो की त्या सर्वांच्या मदतीशिवाय पोंभुर्णा इथं पोहोचू शकलंच नसतं. पुन्हा एकदा हाच जोश, हाच उत्साह, हीच ऊर्जा, हीच एनर्जी, या ऊर्जेच्या आधारावर तुमचं आमचं पोंभुर्णा प्रकाशमय व्हावं. पी फॉर पोंभुर्णा आणि पी फॉर प्रकाश. अंधेरा छटेगा और पोंभुर्णा प्रकाशमय होगा, ही भावना घेऊन सर्वांनी काम करावं, ही विनंती करत मी माझ्या मनोगताला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय विदर्भ, जय पोंभुर्णा.